आज मुलांची डिमांड होती की आंब्याचा शिरा बनव म्हणून मी आज तुमच्यासाठी घेऊन येत आहे आंब्याच्या शिऱ्याची रेसिपी। तर स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा। त्याआधी मी आहे पल्लवी आणि घरच्या पाककृती या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर जास्त वेळ न घालवता आजची रेसिपीला आपण सुरुवात करूया। चला तर मग बघूया आंब्याच्या शिऱ्याची रेसिपी। या ठिकाणी एक आंबा घेतलेला आहे, त्याचा रस करून घ्यायचा आहे। या ठिकाणी 1.5 चमचा कढईमध्ये तूप टाकायचं आहे। तूप चांगलं वितळवून घ्यायचं आहे, गरम करून घ्यायचं आहे। या ठिकाणी 1.5 चमचा तूप टाकलेला आहे। तुपाला अशा पद्धतीने आपण वितळवून घेतलं आणि त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे 1 वाटीभर रवा। हा कच्चाच रवा घेतलेला आहे। याला तुपामध्ये चांगला भाजून घ्यायचा, किंवा तुम्ही कोरडा पण याला भाजू शकता। कोरडा भाजला तर फार लवकर भाजला जातो, पण मी भाजून ठेवलेला नव्हता, त्यामुळे याला तुपामध्ये कच्चाच भाजलेला आहे। तर याचा सोनेरी कलर होईपर्यंत डीम आचेवरती याला चांगला भाजून घ्यायचा आहे। ज्या पद्धतीने मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवते आहे त्या पद्धतीने डीम आचेवरती याला छान असं भाजून घ्यायचा आहे। हा भाजला गेला की स्पूनवरतून खाली गळायला लागतो, ही साईन आहे की आपला रवा जो आहे तो छान असा भाजला गेलेला आहे। यामध्ये सगळ्यात पहिले टाकून घ्यायचा आहे आंब्याचा रस। आंब्याचा रस काढून घेतलेला होता, तो आंब्याचा रस पूर्ण टाकून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने पुन्हा एकदा पूर्ण रव्यामध्ये आंब्याचा रस एकजीव करून द्यायचा आहे। अशा पद्धतीने पूर्ण हलवून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। या ठिकाणी मी थोडंसं दूध गरम करून ठेवलेलं होतं, यामध्ये गरम दूध किंवा गरम पाणी टाकायचं आहे। तर थोडं बॅच करून टाकायचं आहे दूध। गरम दूध घ्यायचं आणि उकळलेलं आणि ते बॅच करून टाकायचं आहे। एकदम टाकायचं नाही, एकदम टाकलं तर शिऱ्यामध्ये गुठळ्या होऊन जातात। तर या पद्धतीने मी आता हे सेकंड टाईम टाकलं। अशा पद्धतीने 3 वेळेस 3 बॅच करून मी टाकलेलं आहे। अशा पद्धतीने आता हे तिसऱ्यांदा मी टाकत आहे। अशा पद्धतीने 3 बॅच करून टाकायचे आहे, जेणेकरून आपल्या शिऱ्यामध्ये गुठळ्या होत नाही आणि शिरा खूप छान असा मऊ आणि लुसलुशीत होतो। याला छान असं हलवून घ्यायचं आहे। या ठिकाणी टाकलेले आहे मी मनुक आणि थोडेसे याचे काप टाकलेले आहे। बदामाचे काप टाकून द्यायचे आहे, काजू पण तुम्ही टाकू शकतात। आणि या ठिकाणी घेतलेली आहे वाटीभर साखर। जास्त गोड हवा असल्यास तुम्ही साखरचे प्रमाण वाढवू शकता, कारण या ठिकाणी आंबा पण गोड होता आणि साखरही गोड, त्यामुळे जास्त गोड टाकायचं नाही, साखरेचं प्रमाण जास्त टाकायचं नाही। आणि या ठिकाणी झाकण ठेवून त्याला चांगला वाफवू द्यायचा आहे, मधून हलवायचं आहे। या ठिकाणी टाकली आहे इलायची पावडर। इलायची पावडर मी टाकायला विसरून गेली होती, तर नंतर मी इलायची पावडर टाकली आणि या इलायची पावडर पण आपल्या शिऱ्यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे। झाकण ठेवायचं आणि वाफवून घ्यायचा आणि मधून त्याला हलवत राहायचं, नाही तर तो खालून लागण्याची दाट शक्यता असते। आता तुम्ही बघू शकता शिऱ्याचं जे टेक्स्चर आहे ते किती छान दिसत आहे। आणि 4 लोकांचं प्रमाण दाखवते आहे मी। 4 लोकांना भरपूर होऊन जातं 1 वाटीभर शिरा। 1 वाटीभर रवा जो असतो तो भरपूर होतो 4 लोकांना। तर हे 4 लोकांचं प्रमाण मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि या पद्धतीने छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। आता या ठिकाणी मी पुन्हा झाकण ठेवते आहे हलवल्यानंतर। अशा पद्धतीने कडेने तूप सेपरेट झालं की समजायचं की आपला जो शिरा आहे तो बनवून तयार झालेला आहे। चला तर मग सर्व करायला घेऊ। तुम्ही पण या आमच्याजवळ शिरा खायला। चला आता मग गरमागरम शिरा सर्व करूया। हा शिरा खायला खूपच छान लागतो, असं वाटतं की आपण आंबाच खातो आहे। आणि या ठिकाणी मी सर्व करून दिलेला आहे, तुम्ही पण या आमच्यासोबत शिरा खायला। तर ही होती आपली आजची रेसिपी। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, तसंच शेअर करा आणि एवढी छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आली त्यासाठी एक कमेंट नक्की करा। कमेंट करून सांगा तुम्हाला अजून कोणत्या नवीन रेसिपीज बघायला आवडतील। तर ही होती आपली आजची रेसिपी। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि खास म्हणजे खात राहा।